नमस्कार, शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी ऋषिकेश आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर देखील करा। सध्या बघायला गेलं तर बंगालच्या उपसागरात पुन्हा हालचालींना वेग आला आहे, म्हणजेच बंगालच्या उपसागरात पुन्हा एक तीव्र स्वरूपाचा कमी दाब निर्माण झाला आहे आणि त्याचा मुख्यतः प्रभाव हा राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला झालेला दिसणार आहे। अनेक ठिकाणी ढगफुटी, अनेक ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे, अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर देखील येणार आहे। आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येत्या 10 दिवसाचा संपूर्ण सविस्तर अंदाज घेणार आहे, त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु माहिती ही शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल, उपयुक्त ठरेल, त्यामुळे व्हिडिओ नक्की न स्किप करता शेवटपर्यंत बघा। तर बघायला गेलं तर विदर्भ आणि मराठवाड्यात आपल्याला ढगाळ परिस्थिती ही कायम दिसत आहे आणि त्याच भागात आपल्याला स्थानिक स्वरूपाचं पावसाचं वातावरण देखील दिसत आहे। आता सध्या बघायला गेलं तर जीपीएस मॉडेलनुसार 25 तारखेला आपण पाहू शकता आपल्याला मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पाऊस दिसत आहे। याच्या व्यतिरिक्त विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातून पावसाचं प्रमाण हे कमी होताना दिसत आहे, परंतु 26 तारखेला ह्या वातावरणात खूप मोठे बदल होतील आणि 26 तारखेला आपण पाहू शकता आपल्याला 26 तारखेला पुन्हा विदर्भातून पावसाला सुरुवात होताना दिसत आहे। चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर ह्या भागांमध्ये पावसाला 26 तारखेला आपल्याला सुरुवात होताना दिसेल। याचं मुख्यतः कारण हे बंगालच्या उपसागरात तयार झालेला तीव्र कमी दाब। आता ह्याच कमी दाबाच्या वातावरणात अधिक वाढ होईल ही 27 तारखेला आणि 27 तारखेला आपण पाहू शकता ह्या मॅपनुसार की 27 तारखेला राज्यात अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचे मोठाले पाऊस झालेले दिसत आहे। मराठवाडा, विदर्भाच्या अनेक भागांमध्ये पुन्हा अतिवृष्टी होईल। त्याचबरोबर मराठवाड्याचा दक्षिणेकडील भाग, उत्तर महाराष्ट्रात देखील काही भागांमध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार ह्या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल 27 तारखेला। आता 28 तारखेला ह्या वातावरणात अधिक वाढ होईल। आता 28 तारीख ही राज्यासाठी आपल्याला धोकादायक ठरू शकते, कारण की 28 तारखेला राज्यात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर येणे, अतिवृष्टी होणे, अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होणे अशी दृश्य दिसतील। आता ह्याच वातावरणाचा प्रभाव आपल्याला 29 तारखेला देखील राज्यात कायम दिसत आहे। 29 तारखेला कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा संपूर्ण भाग, अनेक भागांमध्ये पावसाचा जोर हा कायम असेल, परंतु पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीचं वातावरण हे 30 तारखेला देखील दिसत आहे। आता सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली ह्या पट्ट्यामध्ये आपल्याला पंढरपूर ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाची अतिवृष्टी होताना ही 30 तारखेला देखील दिसणार आहे। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे। आता ह्या वातावरणात आपण पाहू शकता 1 तारखेला वाढ होती, एका पाठोमाग एक कमी दाब हा बंगालच्या उपसागरात तयार होत असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा ह्या पावसाच्या वातावरणात अधिक वाढ होऊन विदर्भात आपल्याला अनेक ठिकाणी अतिवृष्टीसारखे मोठाले पाऊस झालेले हे 1 तारखेला दिसतील आणि त्याच कमी दाबाचा मुख्यतः प्रभाव हा 2 तारखेला तीव्र स्वरूपाचा विदर्भाच्या अनेक भागांमध्ये पुन्हा अतिवृष्टी, त्याचबरोबर नदी नाल्यांना पूर येणे, अनेक ठिकाणी जोरदार व मोठाले पाऊस होताना आपल्याला दिसत आहे 2 तारखेला। आता ह्या 3 तारखेला हेच वातावरण आपल्याला मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्राचा काही भाग व पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला पावसाचं प्रमाण हे कमी होताना दिसत आहे, परंतु मराठवाडा आणि विदर्भ 3 तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे। आता आपण ECMW मॉडेलचा देखील अंदाज घेऊ। ECMW मॉडेलनुसार आपण पाहू शकता 25 तारखेला आपल्या राज्यात कोरडे हवामान दिसत आहे। स्थानिक स्वरूपाचं 1-2 ठिकाणी आपल्याला पाऊस होण्याची शक्यता आहे। याच्या व्यतिरिक्त आपल्याला विदर्भात पावसाला सुरुवात होताना दिसत आहे, परंतु ह्या 26 तारखेला ह्या वातावरणात आपल्याला ECMW मॉडेलने देखील वाढ होताना दिसली आहे। 26 तारखेला आपल्याला दक्षिण मराठवाडा, विदर्भाचा संपूर्ण भाग, त्याचबरोबर मराठवाड्याचा देखील संपूर्ण भाग ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला 26 तारखेला पाऊस सुरू होताना दिसत आहे। नांदेड, अकोला, लातूर ह्या भागांमध्ये आपल्याला पावसाची सुरुवात ही 26 तारखेपासूनच होईल। 27 तारखेला मुख्यतः ह्या कमी दाबाचा प्रभाव आपल्या राज्यात दिसायला सुरुवात होईल आणि अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचे मोठाले पाऊस हे होताना आपल्याला 27 तारखेला दिसेल। अनेक ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्या। नदीकाठचे जे गाव आहे त्या नदीकाठच्या गावांनी काळजी घ्यायची आहे। आता ह्या वातावरणात 29 तारखेला आपल्याला राज्यात सर्वदूर अति जोरदार स्वरूपाचे मोठाले पाऊस झालेले दिसत आहे। अनेक ठिकाणी अतिवृष्टी अटळ आहे, म्हणजे राज्यात पावसाने धुमाकूळ घालताना हा आपल्याला 29 तारखेला दिसत आहे। 30 तारखेला देखील हे वातावरण कायम आहे। 30 तारखेला मुख्यतः आपल्याला मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाची अतिवृष्टी झालेली दिसेल। आता यामुळे या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची। दुपारनंतर सहसा आपली शेतीतली कामे टाळा, दुपारनंतर शेतात जाऊ नका। आता 1 तारखेला ह्या वातावरणात थोडंसं कमी आपल्याला ह्या मॉडेलने दाखवले आहे, परंतु उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, घाटवाता परिसर ह्या भागात आपल्याला पावसाचं वातावरण हे कायम दिसत आहे। त्याचबरोबर विदर्भात देखील पावसाचं वातावरण हे 1 तारखेला आता आपल्याला कायम ह्या मॉडेलने दाखवलं आहे, परंतु 2 तारखेला पुन्हा एक कमी दाब हा बंगालच्या उपसागरात तयार होत असल्यामुळे त्याचा पुन्हा प्रभाव हा राज्यात आपल्याला दिसायला सुरू होईल। विदर्भ, मराठवाडा मोठाले पाऊस होईल। त्याचबरोबर याच्या व्यतिरिक्त मध्य महाराष्ट्र, नाशिकचा आजूबाजूचा परिसर, मग उत्तर महाराष्ट्र संपूर्ण भाग, मध्य महाराष्ट्र, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्याचबरोबर बारामती, दौंड, करमाळा
ह्या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। याच्या व्यतिरिक्त 3 तारखेला ह्या वातावरणात अधिक वाढ होताना दिसत आहे। पुन्हा राज्यात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 3 तारखेला ह्या मॉडेलने देखील दाखवला आहे। म्हणजे 3 तारखेपर्यंत तरी राज्यात आपल्याला मोठाले पाऊस हे दाखवले आहे। आणि ECMWF मॉडेलचा जो अंदाज असतो तो हा अंदाज बऱ्यापैकी खरा असतो, परंतु 4 तारखेला आपण पाहू शकता आपल्याला राज्यातून पावसाचं वातावरण हे कमी होताना ह्या मॉडेलने दाखवलं आहे। पण 4 तारखेला विदर्भ आणि जर कोकण किनारपट्टी आणि पुणे घाटमाथा परिसर सोडला तर आपल्याला राज्यात मोठा पावसाचं वातावरण हे दिसत नाही। आता ह्या मॉडेलचा आपण सविस्तर अंदाज घेऊ म्हणजे गावा व जिल्हेवाईज। तर आपण पाहू शकता 25 तारखेला आपल्याला विदर्भातून पावसाला सुरुवात होताना दिसत आहे। नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, त्याचबरोबर इकडे बघायला गेलं तर विदर्भाचा संपूर्ण भाग ह्या अनेक भागांमध्ये भाग बदलत आपल्याला 25 तारखेला पाऊस हा राज्यात प्रवेश करताना दिसेल। आता 26 तारखेला ह्या वातावरणात अधिक वाढ होईल। मराठवाडा, त्याचबरोबर सोलापूर, सातारा, सांगली, त्याचबरोबर नांदेडचा आजूबाजूचा परिसर, त्याचबरोबर सोलापूरचा संपूर्ण भाग या अनेक भागांमध्ये जोरदार व मोठाले पाऊस हे आपल्याला ह्या मॉडेलने 26 तारखेलाच राज्यात सुरू होताना दाखवले आहे। अनेक ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे। तुळजापूर, बार्शी, पंढरपूर, इंदापूर, करमाळा, सोलापूर, पेठ, लातूर, धाराशिव, त्याचबरोबर अहिल्यानगर, नांदेड, त्याचबरोबर इकडे बघायला गेलं तर अकोला, विदर्भाचा संपूर्ण भाग, नाशिक, उत्तर महाराष्ट्रात देखील या पावसाचा प्रभाव असणार आहे। आता जी 26 तारखेची जी मध्यरात्री आहे या मध्यरात्रीत आपल्याला सोलापूर, पंढरपूर, त्याचबरोबर इंदापूरपर्यंत ह्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी तर अनेक भागांमध्ये 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेले आपल्याला दिसतील। आता या 27 तारखेला ह्या वातावरणात अधिक वाढ होत आहे। 27 तारखेला आपण पाहू शकता कोल्हापूरचा आजूबाजूचा परिसर, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र। आता मध्य महाराष्ट्रात देखील 27 तारखेला आपल्याला पाऊस हजेरी लावताना दिसत आहे। आता मध्य महाराष्ट्रात विचार करायला गेलं तर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, वैजापूर, त्याचबरोबर इकडे पैठण, जालना। उत्तर महाराष्ट्राचा विचार करायला गेलं धुळे, नंदुरबार, मालेगाव, मनमाड, त्याचबरोबर इकडे नाशिकचा संपूर्ण भाग येतोय। त्याच्यात म्हणजे ह्या अनेक भागांमध्ये भाग बदलत आपल्याला जोरदार तीव्र स्वरूपाची अतिवृष्टी झालेली दिसणार आहे। अनेक ठिकाणी मोठ्याले पाऊस होतील, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्या, कारण की हा पाऊस हा मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासहित असणार आहे। आणि त्यालाच प्रतिसाद हा जे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे भेटतील त्याच्यामुळे ह्या पावसाच्या प्रमाणात अधिक वाढ होईल व राज्यात तीव्र स्वरूपाचे मोठाले पाऊस होतील 27 तारखेला देखील। त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची। आता ह्या वातावरणात आपण पाहूया 28 तारखेला काय बदल होते। 28 तारखेला मुख्यतः मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, जर नाशिकचा आजूबाजूचा परिसर असणार आहे, त्याचबरोबर जळगावचा देखील त्यात समावेश होतोय, नांदेडचा देखील त्यात समावेश होतोय। ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला तीव्र व मोठाले पाऊस झालेले दिसते। त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी आपलं येणाऱ्या संकटाला सामोरं जायची तयारी करायची, कारण की राज्यात पावसाचा प्रभाव हा आपल्याला जोरदार स्वरूपाचा दिसत आहे। आता ह्या मॉडेलने 29 तारखेला आपल्याला पावसाचा प्रभाव कमी दाब हे आपल्याला बंगालच्या आपलं अरबी समुद्रात निघून जाताना दाखवला आहे। परंतु 29 तारखेला आपण पाहू शकता मराठवाड्याचा काही भाग म्हणजे नांदेडचा आजूबाजूचा परिसर ह्या भागात पाऊस दिसत आहे। 30 तारखेला देखील आपल्याला मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या मॉडेलने दाखवला आहे। 30 तारखेपर्यंत राज्यात आपल्याला पावसाचं प्रमाण हे कायम दिसत आहे। 1 तारखेला देखील आपल्याला जो बंगालच्या उपसागरात पुन्हा एक नवीन कमी दाब तयार होते त्याचा प्रभाव हा राज्यात आपल्याला अनेक भागांमध्ये होताना दिसत आहे। आता व्हिडिओ थोडा मोठा होतोय, परंतु आपण राज्यात पाऊस कधी उघडणार आहे हे देखील आपल्याला बघणं गरजेचं असणार आहे। 2 तारखेला देखील आपल्याला मध्य महाराष्ट्र, सोलापूर, सातारा, सांगली, त्याचबरोबर अहिल्यानगरचा भाग, त्याचबरोबर नाशिकपर्यंत मराठवाड्यातला पाऊस आपल्याला 2 तारखेला कमी होताना दिसत आहे। विदर्भात फक्त आपल्या दक्षिण भागात पाऊस दिसत आहे। याच्या व्यतिरिक्त राज्यात आपल्याला पावसाचं प्रमाण कमी होताना 3 तारखेला देखील दिसेल, परंतु विदर्भात पुन्हा पावसाचा जोर वाढेल। मराठवाड्यात देखील स्थानिक स्वरूपाच्या वातावरणाने पाऊस होईल। त्याचबरोबर सोलापूर, सातारा, सांगली, मध्य महाराष्ट्र, अहिल्यानगरचा भाग, छत्रपती संभाजीनगर, नाशिक ह्या भागांमध्ये आपल्याला 4 तारखेला आपल्याला राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढताना दिसत आहे। 4 तारखेला आपण पाहू शकता आपल्याला सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नांदेड, अकोला, नाशिक, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्राचा अहिल्यानगरचा संपूर्ण भाग ह्या भागांमध्ये पाऊस झालेला दिसेल। परंतु 5 तारखेनंतर आपल्याला शेतकऱ्यांसाठी म्हणता येईल की 5 तारखेनंतर आपल्याला राज्यातला पाऊस हा कमी होताना दिसत आहे। आपल्याला केवळ उत्तर महाराष्ट्रात पाऊस दिसत आहे, याच्या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रात 1-2 हलक्या सरी होतील, याच्या व्यतिरिक्त मोठ्याले पाऊस आपल्याला दिसत नाहीये। म्हणजे राज्यात आपल्याला पावसाची उघडीक ही 6 तारखेपासून दिसायला सुरुवात होईल। राज्यातील पाऊस हा 6 तारखेनंतर आपल्याला कमी होताना दिसेल, परंतु त्याच्या अगोदर जो राज्यात पाऊस पडेल हा सरासरीपेक्षा अधिक पडेल। अनेक ठिकाणी नुकसानी होतील। 7 तारखेला आपल्याला मुख्यतः राज्यात कोरडे हवामान दिसायला सुरुवात होईल व राज्यातील अनेक भागांमधील पाऊस हा विश्रांती घेताना आपल्याला 7 तारखेला दिसेल। त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी थोडी का होईना आनंदाची गोष्ट राहणार आहे। परंतु 8 तारखेला आपल्याला पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं विशाखापट्टणमच्या दरम्यान दिसत आहे। आता त्याचा कितपत प्रभाव हा राज्यात राहील
राहील, आपण येत्या काळात आपण व्हिडिओ टाकून अपलोड करून नक्कीच कळू. जर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली ही माहिती आवडली असेल आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ डेली आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती डेलीचे हवामानाचे व्हिडिओ हे अपलोड होत असतात. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.